बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। आवाज कुणाचा? अप्पा साहेब तुम आगे बढ़ो। हा ना मग आता आवाज कस काय डबल काढू? जरा समोरून आवाज आला पाहिजे असं अप्पा साहेबांचं म्हणणं आहे। जरा जोरात घोषणा होऊ द्या। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। आवाज कुणाचा? अप्पा साहेब तुम आगे बढ़ो। गुलाब भाऊ तुम आगे बढ़ो। धन्यवाद। आजच्या या महिला मुक्ती दिनाचं औचित्य साधून महिला बचत गटाला मार्गदर्शन करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री आदरणीय भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील, ज्यांच्या आधिपत्याखाली आज पाचोरा शहरात नगरपालिका भगवा फडकला असे आपले तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय किशोरप्पा पाटील, ज्यांची आज नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पदग्रहण सोहळा आज जो होतोय त्याचे सर्व आपण साक्षीदार आहेत। अशा ताई सुनीताताई पाटील, उपनगराध्यक्ष आदरणीय किशोर बारावकर, ज्यांची गटनेते म्हणून निवड झाली असे सुमितदादा पाटील, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व शिवसेनेचे तालुका प्रमुख, नवनिर्वाचित सर्व नगरसेवक, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी, मित्रो एक चांगला सोहळा आदरणीय अप्पासाहेबांच्या माध्यमातून आज इथं आयोजित केला गेलेला आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे। ज्या वेळेस नगरपालिकेची निवडणूक झाली, आदरणीय अप्पासाहेबांचा 1 नोव्हेंबरला वाढदिवस होता आणि त्याच वेळेस आदरणीय अप्पासाहेबांनी सांगितलं की होय मी निर्धार करतोय, आणि अप्पांनी निर्धार केला की आपल्याला स्वतंत्र इलेक्शन लढायचंय। त्याचे कारणही तसेच होते। मित्र, स्वतंत्र लढत असताना ज्यांनी अप्पांच्या विरोधात निवडणूक लढवली अशा लोकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आपण त्यांच्याशी युती करू शकत नाही हे ठामपणे सांगणार जळगाव जिल्ह्यातील एकमेव माणूस असेल, व्यक्ती असेल ते आदरणीय किशोरप्पा पाटील। आणि सांगितलं, भाऊ सुद्धा व्यासपीठावर होते, त्याच वेळेस सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत मी निवडणूक ही स्वतंत्र धनुष्यबाण शिवसेनेच्या निशाणीवर लढणार आहे। आणि आज अप्पासाहेबांनी करून दाखवलं। तुम्ही पाहत असाल 3-3, 4-4, 5-5 जण एकत्र येऊन आदरणीय अप्पासाहेबांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण नेते तिकडे कार्य इकडे अप्पासाहेब कायम सांगत होते आणि ती वस्तुस्थिती होती आणि त्याच पद्धतीने त्यांचा सर्वांचा पराभव आदरणीय अप्पासाहेबांनी केला। अप्पासाहेबांचं म्हणणं होतं की ह्या नगरपालिकेत वाघबी राहणार नाहीत आणि शिंदेही राहणार नाही अशी वस्तुस्थिती होती, पण एक थोड्याशा फरकाने, एक छोट्याशा चुकीच्या कारणाने 12 मतांनी आपली 31 सीट गेली आणि तो एक थोडासा आपला इतिहास राहून गेला। पण भविष्यात सुद्धा तो इतिहासाची पुनरावृत्ती होईल याच्यात कुठलीही शंका नाही। मित्र, आदरणीय अप्पासाहेबांच्या माध्यमातून 10 वर्षात ह्या पाचोरा शहरात जो विकास झालेला आहे तुम्ही आपण सर्वांनी पाहिलेला आहे। जे शहर 10 वर्षापूर्वी होतं आणि आजचं जर शहर पाहिलं, बाहेरून भाऊ जर एखादी कोणी व्यक्ती पाहुणे म्हणून इथे आली आणि जर विचारलं की इथे कोण आमदार आहेत, हा विकास कोणी केलाय, त्यावेळेस आम्ही अभिमानाने सांगतो होय आमचे कार्यसम्राट आमदार आदरणीय किशोरप्पा पाटील यांच्या नेतृत्वात जे नगरपालिकेत आमचे नगराध्यक्ष होते यांच्या माध्यमातून आज एवढा नगर विकास झालेला आहे आणि त्याचं कारणही आहे। मित्र, आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याकडे नगर विकास खातं असल्या कारणाने आदरणीय अप्पासाहेबांना भरभरून निधी दिला आणि ज्यावेळेस प्रचारच्या वेळेस आले, साहेबांची प्रचार सभा होती, त्यावेळेस सांगितलं की होय किशोरप्पा हा माझा मानस पुत्र आहे आणि त्याचंच प्रतीक आदरणीय अप्पासाहेबांना ती भडगाव आणि पाचोरा नगरपालिकेची भगवा फडकून एक भेट शिंदे साहेबांना दिली। हे सर्व काम करण्याचं शिलेदार तुम्ही आहात, तुमच्या माध्यमातून हे झालेलं आहे। येणाऱ्या काळात अजूनही आपल्याला भविष्यात येणाऱ्या काळात जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या माध्यमातून आपण निवडणूक लढवतोय, तिथे सुद्धा आपण शिवसेनेच्या माध्यमातून एकला चलो रे शिवसेनेच्या निशाणीवर धनुष्यबाणावर येऊन निवडणूक लढवणार आहे। त्यावेळेस सुद्धा आपल्याला येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर आपल्याला भगवा फडकायचंय। त्यासाठी आपण सर्वजण तयार आहात ना?
बिलकुल आपल्याला त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने नगरपालिकेत आपण निकाल लावून दिला आणि आदरणीय आप्पासाहेबांच्या माध्यमातून भगवा फडकवला, त्याच पद्धतीने येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर आपल्याला भगवा फडकवायचंय. ते करण्यासाठी आई जगदंबा आपल्याला उदंड आयुष्य आणि बलदंड शक्ती देव असाच मी विचार करतो आणि विरोधकांचा सत्यानाश हो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.